आज सुरू करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली याविषयी त्यांनी त्यांचा आनंद घेतला. आता सिद्धार्थ गौतमांचं काय झालं, जेव्हा सिद्धार्थ गौतम यांना बोधी प्राप्त झाली, संबोधी प्राप्त झाली, त्याच वेळेस जेव्हा बोधी एच बुद्धातीताच एच बुद्धा लागता पचपन्नाच बुद्धा भंडा विसर्पता एच ब्रह्मातीताच एच ब्रह्मा लागता पचपन्नाच ब्रह्मा भंडा विसर्पता एच संघातीताच एच संघा लागता पचपन्नाच संघा भंडा विसर्पता. जगाला शांततेचा महान संदेश देणारे शाक्य म्हणजे शाक्यशीर तसा गर्भभार भारतीय महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना तीव्र असा अभिवादन करतो. या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व कार्यक्रम राबवत असतो. महामाची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर व आपल्या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्मकार्यास या ठिकाणी जमलेले सर्व सत्ताशील संपन्न उपासक उपासिका, ठाणा शहर कमिटी, केंद्रातील पदाधिकारी व स्थानिक कमिटी या सर्वांना माझा सविनय जय. आजचा आज आपण वर्षावासाचं पहिलं पुष्प गुंफत आहोत. वर्षावासाबद्दल सांगायचं आता आपण प्रत्येक वर्षी म्हणजे भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत शाखा लोकमान्य नगर ही शाखा प्रत्येक वर्षी वर्षावासाचं नियोजन करत असते आणि अतिशय सुंदर असे या ठिकाणी कार्यक्रमाची मालिका चालते. तर त्याच अनुषंगाने आजचं पहिलं पुष्प आपण गुंफणार आहोत. आजचा जो विषय आहे तो आहे वर्षावासाचे महत्व. वर्षावास म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो ते मी आज तुम्हाला फोटो सांगणार आहे. थोडक्यात माझा परिचय देतो. माझं नाव शशांक ज्ञानोबाचार्य. माझा प्रोफेशन मी शिक्षक आहे. स्वतःचं इन्स्टिट्यूशन आहे आणि एका स्कूलमध्ये मी वर्किंग आहे. आपण विषयाला सुरुवात करूया. वर्षावासाचे महत्व. तर वर्षावास तर तुम्ही तुम्हाला सांगतो याच्याबद्दल काय असतं. वर्षावासाची थोडं सांगतो. वर्षा आणि वास. वर्षावास का म्हटलं जातं त्या संदर्भात तुम्हाला सांगतो. बघा, आदी वासी. आदी वासी नाव ऐकले की नाही. मग आदी म्हणजे काय, जंगल. आणि वास म्हणजे काय, राहणारे. बरोबर, जंगलात राहणारे. बरोबर, जंगलात राहणारे. वर्षा म्हणजे काय, पाऊस. वर्षा म्हणजे काय, पाऊस. आणि त्या ठिकाणी वास. वास करणे म्हणजे काय, राहणे. वास म्हणजे काय, राहणे. तर वर्षावासाचं महत्व हे आषाढ पौर्णिमेच्या वर्षावासा आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. आधी या आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमाही म्हणतो. त्याचं मी कारण मी सांगणार आहे पुढे की का त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. आषाढ पौर्णिमेला काही अशा 4 गोष्टी ज्या भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्या संदर्भात आपण थोडंसं या ठिकाणी पाहणार आहोत. एक त्यांचं गर्भमंगल, दुसरी त्याच्यामध्ये गोष्ट घडली त्या दिवशी ग्रहत्याग, तिसरी गोष्ट घडली धर्मचक्र आणि प्रवर्तन, आणि चौथी गोष्ट घडली ती वर्षावासास प्रारंभ. जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. आधी काय व्हायचं, भगवान बुद्धांचे जे भिक्षुगण होते, जे बंदीगण होते, ते प्रत्येक ठिकाणी परिचारिका करत असताना धम्म हा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन किंवा प्रत्येकाच्या राज्यामध्ये जाऊन प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन धम्म सांगितला जायचा. पण या गोष्टी कधीपर्यंत संपन्न होत्या किंवा कधीपर्यंत चालू होत्या जोपर्यंत त्यांना कुठल्याही आपल्या वेदरचा म्हणजे हवामानाचा त्रास होत नाही तोपर्यंत. आज आपल्याला आपण आज विहारात आलो, आपल्याला बाहेर पाऊस चालू आहे बरोबर, पण सडनली जर पाऊस पडतोय तर आपण पहिले काय करतो, कुठेतरी आपल्याला जागा मिळते का उपर्यंत नाही पाहत असतो. म्हणजे तो पाऊस म्हणजे तो झाला तुमचा वर्षा, आणि ती जागा जी तुम्हाला वाचवते तो झाला तिथे वास. म्हणजे पाऊस पडता असताना तुम्ही जे वाचवलेलं आहे स्वतःला त्याला म्हणताय वर्षावास. तर काय व्हायचं त्यावेळेस बंदिका जेव्हा चारिका करायला जायचे किंवा पुढे धम्म सांगण्यात जायचे त्यावेळेस त्या पावसामुळे, कारण पाऊस
कारणास्तव कधी कधी काय व्हायचं की नदी नाले असतात त्याला पूर यायचे, तर ते पूर आल्यामुळे काय व्हायचे, सगळे पूर आल्यामुळे ते क्रॉस विहार किंवा ती नदी क्रॉस करताना ते ओढे क्रॉस करताना त्या गोष्टी त्यांना जमायच्या नाही. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की कधी कधी जास्त पावसामुळे चिवड वगैरे भिजून जायचं. चिवड भिजल्यामुळे त्यावेळेची परिस्थिती ही वेगळी होती. आता आपल्याकडे आहे, आधी असं असेल की नाही का माहिती नाही, पण आपण आज समजून चालू की त्यावेळेची परिस्थिती ही वेगळी होती. त्यामुळे तो एक चिवड लगेच सुटणार तर नव्हता आणि त्यांना एकच चिवड मध्ये राहायचं, कारण त्यावेळेचे जे भिक्खूगण होते, त्यावेळेचे भंतेचे गण होते, ते लॉयल होते, अगदी प्रामाणिक होते. ज्या काही गोष्टी जसे शिला सांगितल्या अशा शिला सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी ते मानणार होते. त्याचं अगदी काटोकाट ते त्याचा ते पाळायचे. मग त्या अनुषंगाने त्यावेळेस त्याच्याकडे एकच चिवड असल्या कारणास्तव ते चिवड भिजलं तर मग नंतर काय करायचं. मग त्यासाठी आणि नंतर दुसऱ्या वेळेस काय व्हायचं, काही काही वेळेस काय व्हायचं, इतका पाऊस पडायचा की हे जे भरतेगण होतं किंवा हे जे परिचारिका करायला जायचे हे दोघं भरतेगण हे त्या पावसामध्ये वाहून जायचे. मग हे कुठेतरी काय होते, आता हे थांबलं पाहिजे. आपण काय करत आहोत, आपण धम्माचा प्रसार करत आहोत, आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. गौतम बुद्धांचे जे काही बुद्धाची वाणी आहे, जे काही बुद्धांनी धर्म दिलेला आहे, जो काही बुद्धांनी मध्यम मार्ग दिलेला आहे, जो हा धर्म सायंटिफिक याच्यावर आहे, तो सगळं सांगण्यासाठी धर्म हे भिक्षुगण काय करायचे, परिचारिका करायचे, लोकांना धर्म सांगायचे. पण त्या नदी नाल्याच्या वाहनामुळे किंवा त्या ठिकाणी त्यांना त्रास झाल्यामुळे तेव्हा काही लोकांनी अशी विनंती केली भगवान बुद्धांना की आपण हे 4 महिन्याचे किंवा हे जे पावसाळ्याचे 4 महिने आहेत. आता तसा पावसाळा होत नाही, पण आधी पावसाळा 4च महिने असायचा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी विंटर हिवाळा आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हा असायचा उन्हाळा. म्हणून 4 महिन्याचा कालावधी सांगितला. तर या 4 महिन्यामध्ये काय व्हायचं, इतका पाऊस यायचा की त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हतं. आणि त्याकरिता भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण काय करूया, या वर्षावासाच्या म्हणजे हा जो वर्षावास आहे या ठिकाणी काय करूया, पुढचे गेली 4 महिने म्हणजे आषाढ पौर्णिमेचे अश्विन पौर्णिमेपर्यंत सर्व भक्तगण एकाच ठिकाणी कुठल्या तरी विहारात, कुठल्या तरी एखाद्या विहारामध्ये राहून त्या ठिकाणी काय करायचा, धर्माच्या प्रचाराने प्रचार करायचा. हे भगवान बुद्धांनी तिथे सांगितलं. आणि तेव्हापासून या वर्षवासाला सुरुवात झालेली आहे. जो आता आपण जो वर्षवास करत आहोत हा तेव्हापासून याची सुरुवात झालेली आहे. का आता फक्त एवढं लक्षात घ्यायचं, 2 गोष्टी तुम्हाला कोणी विचारलं सांगताना पाहिजे, वर्षावास म्हणजे काय आणि तो का सुरू करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, सिद्धार्थ गौतमाला सम्यसंबोधी प्राप्त झाली याविषयी त्यांनी त्याचा आनंद घेतला. आता सिद्धार्थ गौतमाचं काय झालं, जेव्हा सिद्धार्थ गौतम याला बोधी प्राप्ती झाली, संबोधी प्राप्त झाली, त्याच वेळेस जेव्हा बोधी आणि संबोधी प्राप्त झाली त्यावेळेस त्यांनी पहिले चिकित्सक बघा काही गोष्टी कशा असतात, म्हणजे ज्या गोष्टी मला प्राप्त झालेल्या आहेत त्या खरंच त्या गोष्टी म्हणजे मला अनुकूल आहेत का आणि खरंच त्याची मला प्राप्ती झालेली आहे का उगाच मी माझ्या मनाचं काय म्हणतो, असं एखाद्या गोष्टी चिकित्सक इथं पाहायला पाहिजे नाही की बाबा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, किंवा मला त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मी जो मी मानवी दुःखावर मात करण्याचा जो मी काय केला निश्चय केलेला होता की त्याचे कारण काय, त्या शोधण्यामध्ये मला यश मिळाले का आणि ते यश कितपत योग्य आहे किंवा जे मी काय शोधून काढलेलं आहे ते योग्य आहे का, हे पाहण्याची चिकित्सा पाहिजे होती. भगवान बुद्धांनी मानवी दुःखाचे कारण कळले आहे, 4 आर्य सत्याचे ज्ञान मला मिळाले, हे ज्ञान मी कोणाला देऊ असे. तर त्यावेळेस काय झालं, त्यांना हे कळालं की मला काय मिळाले, मला संबोधी मिळालेली आहे, मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पण नक्कीच हे ज्ञान मला काय कोणामुळे प्राप्त झाले, हे माझ्या तपस्यामुळे प्राप्त झालेलं होतं. हे ज्ञान मला तपस्यामुळे प्राप्त झाले असल्या कारणास्तव. आता काही गोष्टी कसं असतो, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे सरकतो. एक राजा असतो, म्हणजे 2 राजे असतात. एकाकडे खाद, त्याला आपण हे म्हणतो फर्टिलायझर, खत आता ते शेतात टाकायचं खत असतं ना, तो राजा काय करतो, ते खत घेतो आणि एकाच ठिकाणी टाकत असतो. एक राजा ते काय करत असतो, एकाच ठिकाणी खत टाकत असतो. बेसिकली खताचा उपयोग कशासाठी होतो, खत हे जमिनीची सुपीकता वाढवतं आणि पीक घ्यायसाठी उपयुक्त असतं. म्हणजे त्याचं काम काय, पूर्ण वावरात त्या खताला पूर्ण वावरात टाकलं पाहिजे. दुसरा राजा काय करतो, ते खत घेतो आणि ते पूर्ण त्या वावरामध्ये त्या शेतामध्ये काय करत असतो, पूर्ण ते फिरवत असतो किंवा पूर्ण त्या शेतामध्ये टाकलं जातं. त्याच्याने काय होतं,
दुसऱ्या राज्याची जी शेती आहे, दुसऱ्या राज्याचं जे वावर आहे, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे धनधान्य येतं, त्या ठिकाणी चांगली लागवड झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्यांना जे हवं ते मिळतं. पण ह्याचं काय होतं, हे एकाच ठिकाणी टाकल्यामुळे इथे काही असं कुठलंही योग्यरित्या कुठल्याही फळाची, वनस्पतींची किंवा एखाद्या प्लांटची धनधान्याची काय होत नाही, वाढ होत नाही. मग ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला? आता आपण ज्ञानाशी कसं कन्सिडर करतो ते सांगा. बेसिकली जर पाहायला गेलं खत आहे ना, खताचा गुणधर्म चांगलाच असतो, कारण खत हे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी करतात. ज्ञान ही तसंच आहे, ज्ञान पण काय असतंय, तसंच असतंय. ते वाटल्यावर वाढतं, ते स्वतःकडे ठेवलं ना मग त्याचं युजलेस होतं. ऍट द एंड तो माणूस पागल होत असतो. त्यामुळे ज्ञान काय करावं लागतं, वाटावं लागतं. सर भगवान बुद्धांनी जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले मग त्यांनी विचार केला की बाबा हे मी जे ज्ञान मिळालेलं आहे किंवा ह्या ज्या गोष्टी मला ज्ञानाद्वारे मला मिळालेल्या आहेत, ह्या गोष्टी मी कोणाला तरी काय केलं पाहिजे, किंवा माझं हे ज्ञान कोणाला तरी मी काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. जर मी हे कोणाला सांगितलं नाही तर ह्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही होणार. आणि मला स्वतःची चिकित्सा करायची की मला मिळालेलं ज्ञान हे योग्य आहे की नाही, मला जे प्राप्त झालेलं आहे, मला जी संपत्ती प्राप्त झालेली आहे, आज मी एवढं दुःखावर मात करायचा जो एक मार्ग काढलेला आहे, तर तो योग्य आहे की नाही ह्याचं मला प्रूफ पाहिजे. ह्या गोष्टीबद्दल मला एक मला पावती पाहिजे की बाबा माझं जे ज्ञान मिळालेलं आहे हे योग्य आहे की नाही. तर हे ज्ञान देण्यासाठी भगवान बुद्धांनी ठरवलं आणि भगवान बुद्ध ज्ञान देण्यासाठी वेगवेगळे म्हणजे साधन या ठिकाणी सर्वप्रथम गेले. ऍक्च्युअली त्याच्या आधी 2 ठिकाणी गेलेले होते, पण त्या ठिकाणी ते आलाकरा म्हणून होते, त्यांच्या आश्रमात गेलेले होते, पण ते त्या ठिकाणी मरण पावलेले होते, त्यामुळे त्यांना ते ज्ञान देता आलं नाही. मग भगवान बुद्धांनी तेच ज्ञान पुढे त्यांना कळाले की भगवान बुद्धांकडे आपल्या सगळ्यांना माहिती होतं, भगवान बुद्धाचे सगळे पहिले 5 शिष्य होते, बरोबर. त्या 5 शिष्यांना भगवान बुद्धांनी म्हणजे सुरुवातीला त्यांचे शिष्य होते, पण भगवान बुद्धांनी सुजाताने जी खीर दिली ती खीर खाल्ल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आता आश्रमिक जो आहे तो भगवान बुद्ध काय झालेले आहे, भ्रष्ट झालेले आहे. पण मुळात असं नव्हतं काही. मी पुन्हा आता सांगितल्याप्रमाणे खत एका ठिकाणी खत टाकून त्याचा काही उपयोग होत नाही. खत एका ठिकाणी टाकून त्याचा काही उपयोग होत नाही, ते पूर्ण वावरात टाकावं लागतं. ते पूर्ण वावरात टाकायच्या नंतर काय होतं, त्याच्यातून जे काही आपल्याला उपजाव पाहिजे, जे आपल्याला आउटपुट पाहिजे, ज्या काही गोष्टी पाहिजे ते आपल्याला योग्यरित्या मिळतात. मग ते तिथून ते रागाने ते निघून गेले. तथागत असं वाटत होतं की मी काय करू, मी कोणाला तरी हे ज्ञान सांगायला पाहिजे. मग त्या अनुषंगाने भगवान बुद्धांनी आपले ज्ञान सांगायला असे वाटले. ते आश्रमात गेले, त्यांनी जे 5 परिवर्तक त्यांचा शोध घेण्यासाठी काय केलं, सुरुवात केली. नंतर त्याला कळालं की ते सारनाथ येथे ऋषीपत्र मृगदाय वनात एक वन आहे ऋषीपत्र किंवा त्याला मृगदाय वन म्हणतात. तर त्या वनामध्ये हे 5 हे जे 5 आहेत ते 5 त्यांचे जे शिष्य होते ते त्या ठिकाणी राहत होते. ऋषी पतनचा अर्थ असतो कत्तल करणं, पतनचा अर्थ काय असतो, कत्तल करणं. आणि ऋषी म्हणजे काही कॉमन भाषेमध्ये आपल्याकडे जे ऋषी येतात ना किंवा जे बाहेर फिरणारे असतात, बरोबर, किंवा आपण त्याला जसं आपण म्हणतो की बंदी म्हणा, बरोबर, जे चारिका करत असतात त्यांना ऋषी सांगितलं. म्हणजे ऋषी पद्धत काय सांगितलं असेल त्याचं नाव, ऋषी पद्धत किंवा मृगदैव. तर मृग म्हणजे काय, हरिण. मृग म्हणजे काय, हरिण. स्वतःच्या हरिणाचं वन होतं, त्या ठिकाणी जे लोक आहेत ते 5 प्रवर्तक आहेत असं त्यांना समजतं. आणि भगवान बुद्धांनी ठाम मनाशी निश्चय मांडलेला असतो की मला माझा धम्म किंवा मला हा जो मानवाच्या मुक्तीचा जो मला मार्ग मिळालेला आहे, जो माझ्याकडे मध्यम मार्ग आलेला आहे, तो मला कोणाला तरी काय करायचा आहे, सुरुवात करायची, मला तो सांगायचा आहे. तर त्याला सामान येथे गेले. त्या परिवर्तकांकडून पाहिले व म्हणाले सिद्धार्थ गौतम येते. आता सिच्युएशन म्हणजे कशी होती, ज्यावेळेस सिद्धार्थ हे त्यांच्यासोबत होते, भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्यासोबत होते त्यावेळेस ते फक्त सिद्धार्थ होते. ऍज अ सिद्धार्थ म्हणून त्यांनी ग्रह त्यागलेलं होतं. ते प्रिन्स होते, राजकुमार होते, बरोबर. त्यांनी ते काय केलेलं होतं, ग्रह त्याग करून या ठिकाणी तपस्या करण्यासाठी आलेले होते. पण त्यावेळेस ते सिद्धार्थ होते, त्यावेळेस ते भगवान बुद्ध नव्हते. जेव्हा त्यांनी परिवर्तनाने पाहिलं की नाही आता कोण येते, श्रीमंत सिद्धार्थ येत आहे, कोण येत आहे, सिद्धार्थ येत आहे, ह्याला कोणी बोलायचं नाही, ह्याची कोणी सेवा करायची नाही, याला कोणी जीवन द्यायचं नाही, याला कोणी बसण्यास सांगायचं नाही. पण
जेव्हा जेव्हा जसे जसे भगवान बुद्ध असे समोरासमोर येत होते, पुढे पुढे येत आले, त्यांची ती जी संबोधी होती, जे त्यांच्या हॉलचं वलय होतं, ते इतकं म्हणजे इतकं प्रभावशाली होतं. ते लोक स्वतःहूनच कोणी येऊन त्यांना चिवड दे, कोणी येऊन त्यांना बसण्यासाठी सांगे, कोणी त्यांना पाणी आणून दे. म्हणजे ते जो त्यांचा राग होता, जो त्यांचा रोष होता, तो त्यांच्या म्हणजे डोक्यातून निघूनच गेला. कारण ती संपत्ती, ती जी ज्ञान जे प्राप्त झालेलं होतं, ते भगवान बुद्धांकडे पाहिल्याच्या नंतर ते त्यांना दिसत होतं. कुणाला? त्या 5 परिवचकांना दिसत होतं. आणि हेच परिवचक ज्यांनी आधी भगवान बुद्धाला काय दिलेला होता? नाकार दिलेला होता की नाही, तू भ्रष्ट झाला आहेस, तू तुम्ही तपस्येमध्ये भंग केलाय, त्यामुळे तू आता आमच्यामध्ये राहायचं नाही किंवा आम्ही तुला सोडून जातो, अशा प्रकारे. मग त्या 5 जणांनी भगवान बुद्धांना बसण्यासाठी चिवर दिलं, बरोबर, पाणी वगैरे दिलं. तथागतांनी याच्यापुढे तथागतांनी सांगितले की मानवी दुःखाचे कारण मला कळाले, त्यावर उपाय मला समजले. त्यांना सारनाथ धर्माचा प्रचार आणि सार सांगितला. सारनाथ या ठिकाणी आता सार आणि नाथ, सारनाथ असा शब्द का पडला? आपण कुठल्या या गोष्टीचा मला सार सांगा. सार म्हणजे संक्षिप्त रूप किंवा एक त्या ठिकाणी दिलेली माहिती किंवा एक त्या ठिकाणी दिलेली इन्फॉर्मेशन आपण म्हणूया, तर त्या प्रकारे तो सार त्यांना सांगितला. भगवान गौतम बुद्धांनी धम्माचा सार सर्वात प्रथम कुठे सांगितला? सारनाथ, म्हणजे त्या ठिकाणी सांगितला. म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी सार सांगितला त्या ठिकाणाला काय नाव पडलं? सारनाथ. त्या ठिकाणाला काय नाव पडलं? सारनाथ. बरोबर. बघा, लक्ष घ्या, मी फक्त 2-3 वाक्याची फक्त तुम्हाला फोड करून सांगत आहे. या वर्षापासून तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही काय शिकला, तर तुम्हाला ते कळायला पाहिजे. सगळं नाही लक्षात ठेवलं तरी इट्स ओके, पण काही गोष्टी महत्वाच्या त्या डोक्यात गेल्याच पाहिजे. त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, हे इझी. तर त्या ठिकाणी सर्वप्रथम त्यांनी काय सांगितलं? धर्माचा सार सांगितला आणि म्हणून त्या जागेला काय नाव पडलं? सारनाथ पडलं. त्यांनी आर्य सत्य समजावून दिले. त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, दशपारंपरा समजून सांगितले, मानवाचे सुख कशात आहे हे समजून सांगितले. त्यांना पण खूप आनंद झाला. त्या परिवचकांना जेव्हा भगवान बुद्धांनी आर्य सत्य सांगितले, अष्टांगिक मार्ग सांगितला, त्यावेळेस त्यांना या सर्व गोष्टीचा काय झाला? आनंद झाला. बघा, कसं असतं, एखादी पॉझिटिव्ह गोष्ट जर आपल्यासोबत घडत असते ना, इथे पण मुलं त्यांना सांगतो, तुम्ही मॅथ्स घेता, गणित सॉल्व्ह करा, गणित, बरोबर. गणित एक असा विषय त्याला प्रॅक्टिस पाहिजे, प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस नसली की गणित येत नाही. कधी कधी आपण गणित सोडत असतो, पण कधी एखाद्या गणिताला आपल्याला जमल्याने गणित थांबला किंवा तिथे आपण स्टॉप केलं की मला ते गणित समजत नाहीये, मला काही येत नाही. पण त्या गणिताला जर तुम्ही सारखं सोडवायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करत असताना ते गणित सुटलं आणि तुम्ही मागे पाहून बघितलं की आन्सर माझं योग्य आलेलं आहे किंवा माझा आन्सर काय राईट आहे, त्यावेळेस जो आनंद होतो तो एवढा मोठा आनंद असतो. कारण की आपल्यामध्ये आपले जे पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये जी ताकद आहे, ही सर्व ते आपल्याला त्याच्यामध्ये कळत असते की आय कॅन डू इट, मी करू शकतो. आय कॅन डू इट, मी या गोष्टी करू शकतो, कारण मला ते आन्सर आलेला आहे. जेव्हा ते आपण त्याची काय करतो, चाचपणी करतो किंवा जेव्हा त्याचा आन्सर आपण मागे पाहतो. मग या ठिकाणी असं झालं, जेव्हा भगवान बुद्धांनी त्या 5 प्रवचकांना धम्माचा सार सांगितला, त्यावेळेस ते इतके खुश झाले, इतके आनंदी झाले आणि त्यांना तेव्हा ते समजलं की सिद्धार्थ आता सिद्धार्थ नाहीये, तर सिद्धार्थ आता कोण आहे? गौतम झालेला आहे. तो काय झालेला आहे? बुद्ध झालेला आहे. तो काय झालेला आहे? बुद्ध. त्याला एक संबोधी प्राप्त झालेली आहे. त्यांनी मानवाचे जे दुःखाचे कारण आहे, मानवाला जे दुःख आहे, त्या दुःखाचं कारण त्यांनी काय केलेलं आहे? शोधलेलं आहे. तर यावरून ते एवढे म्हणजे त्यांना फार आनंद झाला, त्यांना खूप आनंद झाला. ते भगवान बुद्धाचे शिष्य झाले. पुन्हा ते भगवान बुद्धाचे काय झाले? शिष्य झाले. विश्वातील एकमेव असं धम्मचक्र गतिमान केलं, त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. ते या विश्वाचे गुरु झाले. आता पुढे बघा, ह्या जो 5 जणांना भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला, पहिला सुरुवातीला एकदम अगदी सुरुवातीला 5 जणांना सांगितला, तो सर्वात पहिला काय होता? धम्मचक्र प्रवर्तन होता. जो आपण आता 17 करतो धम्मचक्र प्रवर्तन. धम्मचक्र प्रवर्तन मीन्स व्हॉट? की त्या दिवशी भगवान बुद्धाचा धम्म लोकांनी काय केला? ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. त्याला स्वीकारायला त्याला सुरुवात केली. भगवान बुद्धाचा धम्म त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली. मग तो पहिला जो धम्मचक्र प्रवर्तन दिन होता, की जो पहिला ब्रह्मचर्य प्रवर्तन तो कोणी केलेला होता? भगवान
गौतम बुद्धांनी केलेला होता. मग त्या 5 जणांनी काय केलं, बौद्ध धर्म म्हणजे बुद्धांचे शिष्य झाले जे ऑलरेडी होते. पण जेव्हा बुद्धांना संबोधित प्राप्त झाले त्यावेळेस त्यांना कळालं की नाही आता बुद्ध काय सिद्धार्थ काय झालेले, बुद्ध झालेले आहे. म्हणजे हे पहिलं सगळ्यात पहिलं धर्मचक्र प्रवर्तन कोणी केलं तर भगवान गौतम बुद्धांनी केलं. कोणासोबत केलं, त्या 5 परिवर्तकांसोबत केलं. अशा पद्धतीने आणखी घटना घडली. तथाच्या जीवनात 12 पौर्णिमा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. अशा पौर्णिमेमध्ये अश्विन पौर्णिमा ते 3 महिने वर्षावास असतो. उपसुत्राचे पालन करतात, अष्टशिलाचे पालन करतात, जीवनात आनंद निर्माण व्हावा म्हणून स्वतःजवळ काही गोष्टी जसं भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये 12च्या 12 पौर्णिमा महत्वाच्या आहेत, तसे आषाढ पौर्णिमेला भरपूर अशा गोष्टी भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये झालेल्या होत्या. त्याच वेळेस ज्यावेळेस भगवान बुद्धांनी त्या 5 जणांना धम्माचा काय सांगितला, सार सांगितला. जो कुठे सांगितला, सारमा तिथे सांगितलं. मग त्याच ठिकाणी म्हणजे तेव्हापासूनच या वर्षावासाचा काय झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे. जेणेकरून हा जो वर्षावास म्हणजे हे जे आपण आता पाहिलं या त्या दिवसापासून या वर्षावासाला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे हा वर्षावासाचा प्रारंभ म्हणून मानला जातो. त्यासोबत या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी काय झालं, धम्मचक्र प्रवर्तन झालं म्हणजे त्या 5 जणांना भगवान बुद्धांनी धम्म सांगितला. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं काय झालं, प्रवर्तन झालं त्यांच्यामध्ये आणि त्यांनी बुद्ध धर्म काय केला, स्वीकार केला. म्हणजे 2 रिझन त्यांचे पूर्णता झाले. एकदा काय होतं, शुद्धोधन राजाला 2 राजा होते. एक महामाया आणि दुसरी महाप्रजापती. महामाया बरोबर लग्न होऊन बरेच वर्ष होते पण त्यांना काय मुलबाळ झाले नव्हते. त्यातच शाक्याच्या घरात अशा पूर्वीवर आता सांगायची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अशी आहे की आपल्याला माहिती आहे जर एखादा कुठलं कपल्स आहे किंवा एखादं जोडपं आहे म्हणजे जर त्याला जर मुलं बाळ होत नसतील तर त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नसतो किंवा त्या दोघांना काही त्रास नसतो. पण त्यांना बघणारे जे लोक असतात ना त्यांना काही त्रास होतो. त्या दोघांचं काही चुकी नसते ना, इट इज अ नॅचरल फिनॉमिना. ते नैसर्गिक आहे, ते नैसर्गिक आहे. पण त्या दोघांना त्याचा त्रास होत नसतो पण बाकीच्या लोकांना त्रास होत असतो की बाबा अजून कसं नाही झालं, काय प्रॉब्लेम आहे, का होत नाही, बरोबर. आणि खास करून लेडीज वर्गाला प्रॉब्लेम असतो. जेंट्स लोकांना इतका होत नाही, जे आहे ते प्रश्न जे आहे ते, कारण लेडीज लोकांना त्या गोष्टीमध्ये फार गोष्टी त्याला वाढवून सांगायच्या असतात. त्यामुळे त्या गोष्टी होत असतात. तर ह्या भगवान बुद्धांच्या वेळेस शुद्धोधन राजाला काय मुलबाळ नव्हते. महाप्रजापती महामायाबरोबर मिळून त्यांचं भरपूर दिवस झालेले होते पण त्यावेळेस त्यांना मुलबाळ संतान नव्हते. त्यातच शाक्याच्या राज्यघराण्यामध्ये आषाढ पौर्णिमेच्या आधी 7 दिवसापासून त्या अमावस्यापासून 7 दिवस असा मोठा महोत्सव साजरा होत असे. शुद्धोधन राजा हे राजा होते. राजा म्हणजे म्हटलं तर राजाकडे असं काही असं नसतं की राजाकडे काही नाही, सगळे काही गोष्टी राजाकडे असतात, बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी तो त्यांचा एक आषाढ पौर्णिमेच्या आधी एक त्यांचा सण चालू व्हायचा. त्या सणामध्ये काय करायचे ते सगळ्या गावाला जेवण वगैरे द्यायचे, मिष्टान्न पुरवायचे. त्यावेळेची लोक ही गरीब होती पण प्रामाणिक होती. ज्याची भाकरी खाली त्याच्यासाठी जीव देणारी होती, त्याचं ऐकणारी होती. मग त्यावेळेस काय झालं की त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना मिष्टान्न वगैरे सगळ्यांना देऊ केलं. म्हणजे तो एक सण साजरा केला. आणि त्याच वेळेस भगवान शुद्धोधन राजा आणि महामाया या दोघांनी नंतर भोजन केलं आणि ते आपल्या शय्यांमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा एकांतवाद झाला. आणि त्याच्यानंतर महामायाला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये असं काहीतरी होतं की एक स्वप्नामध्ये हत्ती आला आणि त्यांनी महामायाला स्वप्नामध्ये, हे इल्युजन आहे, ते स्वप्नामध्ये घडलंय. ते स्वप्नामध्ये काय सांगितलेलं आहे की मला आता शेवटचा जन्म काय करायचा, तुझ्या उदरात घ्यायचा, मला शेवटचा जन्म काय करायचा, मला तुझ्या उदरामध्ये घ्यायचा आहे, तुझ्या उदरामध्ये घ्यायचा आहे, मी घेऊ का. ज्या लेडीजला मुलं बाळ होत नाही, तिला हा त्रास असतो, ऍक्च्युली तिला तर झोपतच नसते त्या गोष्टीमुळे. पण एखादीला जर असं स्वप्न पडलं तर ते किती
म्हणजे ते किती महान त्या होत्या महामाया, त्या चटकन त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी असं मनाशी ठरवलं, बाबा हे स्वप्न नेमकं काय आहे, हे जे स्वप्न मला पडलं हे नेमकं काय होतं. पुन्हा प्रकार तोच राजा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळ्या मोठे मोठे जे त्यावेळेचे जे तत्वज्ञानी जे होते, जे वाईस लोक होते, जे हुशार लोक होते, बरोबर, त्यांना बोलायला विचारलं की या स्वप्नाचा अर्थ काय, या स्वप्नाचा अर्थ काय. तर त्यांनी सांगितलं या स्वप्नाचा अर्थ असा असा होत आहे. मग त्याची पुढची कल्पना फार मोठी आहे, पण मी शॉर्टमध्ये सांगतो की त्यावेळेसच म्हणजे थोड्या दिवसांनी महामायाला काय झालं, गर्भधारणा झाली. हा एक निवड आपण असं म्हणूया की हा योगायोग होता, किंवा आपण असं म्हणूया की एक नॅचरल फिनॉमिना होता. पण एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीचे चालू पहिले लागले हे फार महत्वाचं असतं. तर अशा प्रकारे ही जी अशा पौर्णिमेचं तिसरं महत्व होतं की गर्भ मंगल या ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांना गर्भधारणा झाली. पुढचं एक शेवटचं राहिलं ग्रह त्या 19 वर्षांनी शाक्य कोल यांच्यामध्ये रोहिणीच्या नदीच्या पाणी पाठवून फार तंटा निर्माण झाला, युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, द्वेषाने देश वाढतो, रक्तपात हा नको, रक्तपात काय करायचा पाहिजे नाही, हे भगवान बुद्धांचं पहिल्यापासून होतं. आज पूर्ण जग भगवान बुद्धाला मानतं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की या जगातले सर्वात पहिले अगर सायंटिस्ट सगळ्यात पहिले जर संशोधक असेल तर ते कोण असतील, भगवान बुद्ध म्हणून मानले जातात. कारण त्यांचे एवढं नॉलेज कुणाकडेच नव्हतं. बाबासाहेबांनी तर आपल्याला त्यांच्या पत्रात टाकून दिलं, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला, म्हणून आपण बाबासाहेबांची पूजा करतो किंवा बाबासाहेबांचे विचार आणि कृत करतो, त्यांनी जे सांगितलं त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो. पण धर्म जो आहे भगवान बुद्धांचा हा कसा आहे, एक मोठंसं पिंपळाचं झाड असतं ना, पिंपळाचं झाड, त्या प्रकारचा धर्म आहे. का पिंपळाचं झाड असतं विचारलं तर सांगायचं. पिंपळाच्या झाडाचं सगळ्यात चांगली खुबी काय असते, म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय असतं, पिंपळाचं झाड हे एव्हरग्रीन असतं. तुम्ही कधीही जा, पिंपळाचं झाड कधी पण हिरवत असतं, ते तुम्हाला कधीच पिवळं वगैरे झालेलं दिसत नाही. तसा हा धर्म आहे आणि मी हिरवगार असतो. हिरवगार मतलब काय की ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला काही ना काही या ठिकाणी मिळणारच. तुम्ही या ठिकाणी म्हणजे इथून जाणारा व्यक्ती हा इथून काहीतरी घेऊन गेलेला असणार, तो इकडे आल्याच्या नंतर तो खाली हात जाणार नाही. ठीक आहे, लिहून नाही घेतलं पण त्याच्या माइंड मध्ये काही गोष्टी राहतात की नाही, ह्या गोष्टी आज सांगितलेल्या आहेत, या गोष्टी आपल्याला करणं महत्वाचं आहे किंवा ते लक्षात तरी ठेवलं पाहिजे. उद्या आपल्याला कोणी आपल्या धर्माबद्दल विचारलं बाबा काय काय, तर आपण छोट्या मोठ्या भाषेत सांगू शकतो हे या गोष्टी आहेत. युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. भगवान बुद्धांचा पहिल्यापासून युद्धाला नकार होता. आपण म्हणतो ना की काही लोकांनी आता आपल्या जगामध्ये इतके मोठे अनुभव वगैरे तयार झालेले, वेपन्स तयार झालेले, म्हणजे शस्त्र एवढे तयार झालेले, पण तरी देखील त्या शस्त्रास्त्रापेक्षा त्यांना काय पाहिजे, बुद्ध पाहिजे. बुद्ध म्हणजे काय, बुद्ध म्हणजे शांती. बुद्धाचा अर्थ काय होतो, शांती. एखादा माणूस, एक सिंपल उदाहरण देतो, एखादा माणूस रागाने मारायला आला, काय करा असं आपल्याला घडू नये कधी, पण एखादा माणूस रागाने मारायला होता, त्याला फक्त असं करून थोडा वेळ फक्त शांत समोर करा, तू मारेल का, तुम्हाला काय वाटतं, मारेल तुम्हाला, नाही मारणार, नाहीच मारणार. कारण ते आपलं माइंड आहे ना, आपलं जो मन असतो, आपलं डोकं, हे आपल्याला ते सांगत असतं काय करायचं काय नाही. आपण ठरवलेलं असतं. एखाद्याला जर आपण ठरवलं ना की नाही मी याच्याशी प्रेमानेच बोलेल, तर तो कुठेही आपल्याला दिसला ना, तो आपल्यामध्ये ऑटोमॅटिक करुणा जाणून येते. आपल्याला बॉडीमध्ये ते ऑटोमॅटिक सांगितलं जातं नाही तुला याच्याशी चांगलं बघायचं, नाही तुला याच्याशी चांगलं बोलायचं, त्याला सांगितलं जातं ही करुणा. मग ती करुणा भाव तर आहे या ठिकाणी. भगवान बुद्धांच्या धर्मात काय हेच आहे ना, करुणास्त्र आहे. नालागिरी हत्ती झाला, अंगुलीमाल झाला, यांना काय केलं, यांना काय जादू केली, असा हात डोक्यात हात फिरवला, लगेच झाला चल ओके, असं काहीच नव्हतं. फक्त त्यांनी पाहिलं, त्यांच्यातील समृद्धीमुळे, त्यांच्यामध्ये असलेल्या ज्ञानामुळे, त्यांच्या त्या ज्ञानामुळे सगळेजण लीन होतात त्या ठिकाणी. आज भगवान बुद्धांची मूर्ती जेव्हा आपण पाहतो, एका वृत्तीने जेव्हा पाहतो ना, तेव्हा तुमचा त्रास सगळ्यांना होतो. असं कोणाला त्रास, असा माणूस त्रास नाही, पण थोड्या वेळ का होईना आपण त्या घटनेपासून किंवा त्या त्रासापासून आपण काय थोडंसं लांब जात असतो. तर त्यांना आधीपासूनच हे युद्ध नको होतं, शांततेने प्रश्न सुटावा असं सिद्धार्थ गौतमाला वाटत होतं.
गौतमाने कोलियाच्या विरोधात विरोध केला आणि तेव्हा त्या संघाच्या नियमानुसार युद्धास विरोध केल्यामुळे ग्रहत्याग करावा लागला. तर हा ग्रहत्याग त्या आषाढ पौर्णिमेला झालेला आहे. सो अशा प्रकारे आषाढ पौर्णिमेचे 4 महत्व होते. एक होता त्यांचं गर्भमंगल, दुसरं होतं त्यांचं ग्रहत्याग, तिसरं धम्मचक्र त्यांनी प्रवर्तन केलं आणि चौथं होतं वर्षावासासाठी प्रारंभ त्यांनी सुरू केला होता. या ठिकाणी आज जे काही थोडक्या मोठ्या भाषेत जे मी तुम्हाला काही वर्षावासाबद्दल सांगितलेलं आहे, मी आशा करतो तुम्हाला थोडं तर होईल याच्याबद्दल समजलेलं असेल. मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो. जय भीम.